तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 20 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय गौरीला ती डायरी सापडली. आपण काल पाहिलं होतं. आता गौरी काय करते, मॅडमला उठवायचा प्रयत्न करते. मॅडम, ही डायरी कोणाची आहे? तेवढ्यात आता तिथे आभा येते आणि म्हणते, मामी अगं काय करतेस? अगं काय झालं ग? मॅडमला बरं नाही, झोपल्या का त्या? आणि हे काय ग मामी, तुझ्या हातात काय आहे? डायरी? आता ही गौरी म्हणते, अगं आभा, मलाच विचारायचं होतं तुला, ही डायरी कसली आहे ग? आभा ती डायरी हातात घेते आणि म्हणते, आभा विचारते गौरीला, तू ही डायरी मॅडमच्या कपाटातनं घेतलीस का? गौरी म्हणते हो. त्यावर आभा म्हणते, अगं मामी, तू हे काय केलंस? थांब जरा. आता आभाने ती डायरी आधी त्या कपाटात ठेवून दिली आहे जागच्या जागेवर. गौरीला कळेना नेमका हा काय प्रकार चाललाय. आभा आता ती डायरी ठेवून देते आणि गौरीला म्हणते, मामी अगं या घरामध्ये रूल आहे, मॅडमच्या कपाटाला कोणीही हात लावायचा नाही आणि तू हा रूल फॉलो कर. त्यांच्या कुठल्याही वस्तूला कपाटाला हात लावायचा नसतो. आता ही गौरी म्हणते, असं का? आबा म्हणते, अगं कारण मामाला नाही आवडत ते. मामा स्वतः क्लीन करतो मॅडमची रूम. तुला माहितीये, इथे यायला आम्हा कोणाला परमिशन सुद्धा नाहीये. फक्त इथे मम्माच येऊ शकते, तेही मामा नसल्यावर, मॅडमला औषधं आणि जेवण द्यायला. गौरी म्हणते, ठीक आहे, पण तू सांग ना मला की मॅडमचं आणि अभिमन्यू सरांचं एकमेकांशी काय नक्की नातं आहे? ती तुझी आजी नाहीये का? आणि नाहीये तर मग कोण आहेत त्या? त्या ह्या घरामध्ये का राहतात? त्यांचा तुम्हा सगळ्यांशी काय संबंध आहे आभा? आभा म्हणते, ए मामी, तुला खरं सांगू का, मला ना यातलं काही माहिती नाहीये. मला फक्त एवढं माहितीये की मी लहान असल्यापासून ते इथेच राहतात, त्या मॅडम आमच्या सोबत. मी तसं मम्माला एकदा दोनदा विचारायचा प्रयत्न केला, पण मम्मा म्हणाली तिलाही काही माहिती नाहीये. आणि अगं एकदा मामाला पण विचारायचा प्रयत्न केला होता मी, पण तो एवढा रागवला माझ्यावर, मी पुन्हा प्रयत्नच केला नाही मामाला विचारायचा. तुला जर मामाचा राग फेस करायचा नसेल तर तू विचारायला जाऊ नकोस त्यांना. चल इथनं आता. आता ही आभा गौरीला बाहेर घेऊन जाते. तर पुढचा सीन अभिमन्यू सर आणि गौरीचा दाखवलाय त्यांनी. अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, आता उशिरापर्यंत कामं करायची गरज नाहीये, मी बोलतो अर्पिताशी, आता आजपासून अभ्यास करायचा. आता गौरी म्हणते, सर एक विचारू का? अभिमन्यू सर डायरेक्ट म्हणतात, हे बघ, तुला मॅडम बद्दल काही विचारायचं असेल तर अजिबात विचारायचं नाहीये, प्रोफेसरचं ऐकायचं चुपचाप. गौरी म्हणते, अहो सर, पण मी काय म्हणते ऐका ना, मी तुम्हाला अभ्यासाबाबतची शंका विचारतच नाहीये. आता सर म्हणतात की अगं मग ते आणि तेवढंच विचार, बायको म्हणून नाही विद्यार्थी म्हणून शिकवा अशी विनंती केलीस ना तू. तुझं अभ्यासात नुकसान झालेलं मला चालणार नाहीये. भरत मुनींच्या रस सिद्धांताविषयी मी शिकवलं होतं, त्या दिवशी होतीस ना, मग त्यामध्ये रस घे, इतर गोष्टींमध्ये रस घेण्याची काहीही गरज नाहीये. चल चालू कर पटकन अभ्यास. असं बोलून आता सर निघून जातात. पण गौरी कसली चुप्प बसती. आता तिला खूपच तकतक लागलीये की काय असेल हे सगळं रहस्य, काय आहे काय नाही. त्यामुळे ती जरा टेन्शन मध्ये चालली आहे. आता अभिमन्यू सर निघून गेल्यानंतर गौरी विचार करते, काय हरकत आहे रस घ्यायला? मी घेतलाच वेगळ्या विषयामध्ये रस, तर काय हरकत आहे? माझ्या पर्सनल आयुष्यात डोकं घालायचं नाही, त्याबद्दल प्रश्न विचारायचे नाही. नाही विचारत ना प्रश्न त्यांना, पण मॅडम बद्दल सांगायला यांना काय हरकत आहे? असा गौरी तिथे विचार करत बसली आहे. पण तिच्या प्रश्नांची उत्तरं काही तिला मिळेना. आता गौरी विचार करते, ज्या अर्थी मॅडम इतक्या दिवसापासून या घरात राहताय, म्हणजे सरांना त्यांच्याबद्दल तर बरंच काही माहिती असणार आहे. कदाचित सर तन्वीला पण ओळखत असतील का? आणि माहीला पण ओळखत असतील सर. माही कोण आहे हे माहित असेल का सरांना? आता गौरी वेगवेगळ्या अँगलने विचार करायला लागली आहे. त्यामुळे आता त्याचा सगळ्या गोष्टींचा इफेक्ट तिच्या कामावर होऊ लागलाय. सकाळी सकाळी ती कॅन्टीन मध्ये गेल्यावर दोशासोबत केचप देते. दोशासोबत केचप बघून डोसा भडकला आणि आता तो म्हणतो, गौरी चल इकडे ये बरं. गौरी म्हणते, काय रे दोशा, काय झालं? आता डोसा म्हणतो, अगो काय चाललंय तुझं सकाळपासून? केस काय मोकळे सोडले तू आणि कशाचा विचार करू लागलीये? सगळं झालंय ना तुझं, व्यवस्थित राहिलंय काय? गौरी म्हणते, अरे कशाबद्दल बोलतोयस तू? मी कशाला विचार करू कसला? आता डोसा म्हणतो, काय नाही. अगं काय ग, हे काय केलंयस? मसाला डोसा सोडून तू टोमॅटो केचप डोसा अशी नवीन डिश सुरू केली आहेस का? गौरी आता ते बघते आणि म्हणते, सॉरी रे, अरे माझं लक्षच नव्हतं रे, माझं डोकं ठिकाणावरच नाहीये. अरे माझ्या डोक्यावर बॉम्ब पडलाय रे दोशा. डोसा म्हणतो, हो ते दिसतच आहे, सकाळपासून 12 वाजले तुझ्या तोंडावर. आता गौरी दोशाला ते सगळं शेअर करते, थोडं अर्धवट. आता बघा काय झालंय. गौरी म्हणते, अरे दोशा,
मी इतके दिवस म्हणजे माझ्या सासूबाई आहेत ना, इतक्या दिवसापासून मी त्यांना सासूबाई समजत होते, पण त्या अभिमन्यू सरांच्या आई नाहीच आहेत. तर त्या दोषाला काही कळत नाही काय बोलतीये. तो म्हणतो, काय अगो काय बोलतीये तू, मग कोण आहेत त्या? गौरी म्हणते, अरे तेच तर कळेना ना मला, कोण आहेत त्या? हे बघा, म्हणजे मागे एकदा अर्पिताताई असं म्हटल्या होत्या मला की त्या न शिक्षिका आहेत, म्हणून त्यांना सगळे मॅडम मॅडम म्हणतात. पण मग त्या अभिमन्यू सरांच्या आई नाहीये, तर मग त्या कशाला राहताय अभिमन्यू सरांच्या घरात? मग त्या आहेत कोण? त्यांची अशी अवस्था का झाली असेल रे दोषा? काय घडलं असेल या सगळ्याच्या मागे? मला तर कळत नाहीये. सरांना विचारायची तर सोयच नाहीये. आता दोषाला जरा सरांचा जास्तीच कळवळा आलाय. दोषा म्हणतो, अगं बरोबर आहे ना, तू जर लेक्चरला बसल्यासारखी घरी पण प्रश्न विचारायला लागली त्यांना, तर कोणी पण चिडेल ना. ए गौरी, तुझं असं झालंय ना, कुकरला बटाटे लावले आत्ता, वडापाव तुला लगेच पाहिजे. अगं असं थोडी होतं, थोडा वेळ द्यावा लागेल ना तुला, कळेल तुला नंतर. आता दोषाला तिकडनं वडा सांबारची ऑर्डर येते. आता हे कॉलेजमधले सगळे ते नवश्रीमंत मुलं आलेले आहेत तिथे. आता दोषा म्हणतो, आली बघ ती सगळी विलन गँग कॉलेजमधली, आता तू जा आतमध्ये, मी बघतो त्यांच्याकडे. आता ही उगाच टॉन्ट पास करते गौरीला. बेसिकली ना, गाढवाने कितीही कातड पांघरलं ना वाघाचं, तरी ते गाढव गाढवच राहतं. कितीही श्रीमंत घरात लग्न केलं ना, तरी सुद्धा ज्याची त्याची लायकी म्हणजे जी आहे तीच राहते. म्हणजे हिला गौरीला नौकर वगैरे काहीतरी संबोधायचं, आणि आता पिदी पिदी असायला लागतात सगळे. गौरी म्हणते, जाऊ दे दोषा, तू लक्ष देऊ नको. सर म्हणाले ना तेच बरोबर आहे. ही पोरं 4-5 दिवस बोलतील आणि जातील, नंतर विसरून. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, आपण आपलं काम करू, चल. आता हे बघा प्रेक्षकांनो, या रागिणीने जुने रेकॉर्ड्स काढलेत. कशाला काढले, काय काढले ते काही विचारू नका, कारण ते सांगितलेलंच नाहीये. आता ते पिऊन दादा जरा वैतागतात, कारण खूप धूळ असते त्यामध्ये. ते म्हणतात, मॅडम गरज आहे का हो खरं हे रेकॉर्ड्स काढायची? दुसरं काही काम असेल तर बघा ना. रागिणी म्हणते, तू शिकू नकोस मला काम, चल जेवढं सांगितलं तेवढं कर. आता ती बरीच धूळ वगैरे असते, कारण 1990 ते 2000 सालचे रेकॉर्ड्स काढायला सांगितलेत रागिणीने त्या शिपाई दादाला. त्याला आलेला असतं जीवावर. आता तेवढ्यात रागिणी तिथे गौरीला पास होताना बघते आणि गौरीला आवाज देते आणि म्हणते, ए कॅन्टीन गर्ल, हे जरा रेकॉर्ड चेक कर बरं. गौरीला ते रेकॉर्ड चेक करायला सांगत असते रागिणी. तेव्हा गौरी म्हणते, मॅडम मला ही ऑर्डर द्यायला जायचंय. रागिणी म्हणते, शेफारली आहेस का? शेफारली आहेस का गौरी? तुझं आणि अभिमन्यूचं लग्न झालं म्हणून का? चल लाग कामाला, तुझं जे काम आहे ना ते कर. आता गौरीला ते काम सुपूर्त केलंय रागिणीने. आता त्या शिपाई दादांनी गौरीला सांगितलं की हे बघ, हे सगळे फाईल चेक कर, वाळवी बिळवी लागली असेल तर बाजूला ठेव, ते तिकडे ठेवते दोषाचं ताट. आणि आता गौरी ते रेकॉर्ड चेक करू लागते. आणि आता रेकॉर्ड चेक करता करता बऱ्याच वेळानंतर तिला तन्वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट दिसतं, आणि ते बघून तिला धक्काच बसतो. त्यावर लिहिलेलं असतं, तन्वी गाडगीळ, तिचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आता ही विचार करू लागते गौरी, बाप रे, म्हणजे तन्वीने सुद्धा तिचं शिक्षण पूर्ण केलेलं नाहीये. तर आता ह्या गोष्टीचा उलगडा काही गौरीला होईना. असं का? ती तर प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे ना. आता त्या धुळीमुळे तिला खोकला लागलेला असतो. तेव्हा ते शिपाई दादा पुन्हा येतात आणि म्हणतात, चल राहू दे, सोड बरं तू, मी बघतो हे सगळं, तो डोसा घेऊन जा कोणाचा आहे ते, नाही तर अण्णा ओरडतील. आता गौरी ते सगळं तिथेच टाकते आणि डोसा घेऊन निघून जाते. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, हे जरा भूतकाळाच्या जवळ जवळ जात आहे. आजचा भाग शेवटपर्यंत बघा. आता हा सीन खूप बघण्यासारखा आहे. आता ही गौरी गवाराची भाजी घेऊन येते. अभिमन्यू सर म्हणतात, हे काय? आता गौरी म्हणते, सर उद्याची तयारी, तुम्हाला आवडत नाही का गवारीची भाजी? वांग आहे घरात, भरताचं वांग करू का? अभिमन्यू सर म्हणतात, भरताचं वांग सोड, त्या भरताच्या रस सिद्धांताचं काय झालं ते सांग. गौरी म्हणते, काय? आता अभिमन्यू सर म्हणतात, अगं कालच शिकवलं ना तुला भरताचा रस सिद्धांत, अगं 10 मार्कासाठी येणार आहे ते स्पष्टीकरणाला. आता गौरी म्हणते, अरे हो, ते कामाच्या गडबडीमध्ये ना मला वेळच नाही मिळाला. अभिमन्यू सर म्हणतात, मग काय भरताची रेसिपी लिहिणार आहेस का पेपरमध्ये? गौरी म्हणते, नाही नाही, मी बसले होते थोड्या वेळ काल अभ्यासाला, माझ्या लक्षात आलंय त्याच्यात मुळात 9 रस असतात. आता गौरी उत्तर देत असते अभिमन्यू सरांना हळूहळू आठवून. अभिमन्यू सर म्हणतात, कोणते कोणते? आता ही गौरी म्हणते, वीर, बिभत्स, रौद्र. आणि आता हे अभिमन्यू सर असे पुढे पुढे येत असतात. तर गौरीला असं वाटतं ते आता म्हणतात की काय एखादी चापट. आणि आता ती म्हणते, सॉरी सॉरी, भयंकर, हे सगळे रस तर मला अभिमन्यू सरांचेच जाणवतात. असो, आता अभिमन्यू सरांनी ती गवारीच्या भाजीची प्लेट हातात घेतली आहे आणि गौरीला म्हणतात, पुढचे रस, आणि स्वतःच उत्तर देतात, करुण, अद्भुत, हास्य, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शृंगार. आता गौरी सरांकडे बघतच राहते. गौरी म्हणते, सर ती भाजी? अभिमन्यू सर म्हणतात, ते मी बघतो, तू वाचायला घे, चल पुस्तक घे, सुरुवात कर बरा.
चला सुरुवात करा. अभिमन्यू सरांनी गवारीची भाजी निवडण्यासाठी म्हणून ती ताट हातात घेतलंय. गौरी म्हणते, बापरे, आता तुम्ही निवडणार आहात का ही भाजी? अभिमन्यू सर म्हणतात, का माझ्या हातनं गवार निवडून घ्यायला नाही म्हणणार आहे का? गौरी म्हणते, नाही तसं नाही, पण अभिमन्यू सर म्हणतात, मग जी भाजी जर मला खायची आहे ती मी निवडली तर काय झालं? प्रोफेसर म्हणून फक्त शिकवायचं आणि वाचायचं, असं काही नियम आहे का? गौरी म्हणत असते, सर असू द्या ना, मी निवडेल ना. आता सर म्हणतात, चल ते वाच आधी, मी बघतो हे काय करायचं ते. आता गौरी ते पुस्तक वाचत असते आणि अभिमन्यू सर तिला भाजी निसता शिकवत असतात. अभिमन्यू सर तो सिद्धांत खूप छान स्पष्टीकरण करून सांगतात. सर म्हणतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शृंगार रसामध्ये नायिकेच्या मनामध्ये जेव्हा प्रेमभावना उत्पन्न होते तेव्हा ते कुठल्या विकारांवरनं कळतं. गालावरती लाली चढणं, बोटाने पदराशी चाळा करणं, थोडंसं खाली बघणं, तिरपा कटाक्ष टाकणं. आता गौरी हे सगळं करत असते. आता अभिमन्यू सर पुढे म्हणतात, स्मित हास्य करणं. गौरी पण स्मित हास्य करत असते. अभिमन्यू सरांना कळतं. ते म्हणतात, हे काय चाललंय तुझं बोटाशी? आता गौरी म्हणते, काही नाही, कुठे काय? अभिमन्यू सर म्हणतात, अभ्यासात लक्ष दे, रससिद्धांत वाटतोय तितका सोपा नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो, ही गौरी म्हणते, हो सर, बरोबर आहे तुमचं, सोपं तर काही नाहीये, सगळंच अवघड आहे. आता हे ती अभिमन्यू सरांच्या रससिद्धांताबद्दल सांगतीये. आता अभिमन्यू सर म्हणतात, चल कळतंय ना तुला, अभ्यास कर. प्रेक्षकांनो, कळतंय ना मी काय बोलतीये? जरा फास्ट सांगायचा प्रयत्न करतेय कारण आजचा एपिसोड खूप मोठा होता. आता ही रागिणी बघते ना अभिमन्यू सरांना भाजी निसताना आणि तिला होते जेलसी. बाबा, आता एखादा पुरुष भाजी निसतोय, तेही असा लग्न झालेला, दुसऱ्या बाईच्या डोळ्यातून पाणी येणारच ना प्रेक्षकांनो, साहजिक आहे. मी पण माझ्या नवऱ्याला आता दाखवला हा सीन, तर ते म्हणाले, अभिमन्यू सरांना पैसे मिळतात याचे. जोकचं पाठ असं होतं कुठे कुठे, पण ठीक आहे, आपल्याला वाटतं बाई आपल्या नवऱ्याने एखाद्या वेळेला करावं. तर पुढे बघा, आता रागिणी खूप जेलस फील करते. सॉरी हा प्रेक्षकांनो, मी थोडंसं मनमोकळेपणाने तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. तर आता ही रागिणी विचार करते, या फालतू कॅन्टीन गर्लसाठी हे करतोय का? आता तू भाज्या निसतोय? नाही, मी हे होऊ देणार नाही. आता ह्या मुलीसाठी तर अजिबात नाही. आता ती जाते अर्पिताकडे चहाडी करायला, दुसरं काय हातात आहे या रागिणीच्या. आता ही गौरी मात्र अभिमन्यू सरांना असं एकटक बघत असते. ते भाजी निसतायत, समजवताय, शिकवताय, अभ्यासात लक्ष नाहीये बरं काहीच. आता इकडे बघा, शेखर आणि अर्पिताचे भांडणं सुरू असतात. थंडी पडली आहे ना, आता शेखर अर्पिताला म्हणतो, ए अर्पिता, तू प्लीज लाईट बंद कर ना. अर्पिता म्हणते, मी नाही लाईट बंद करणार. तुम्ही का नाही केला बंद लाईट झोपायच्या आधी? शेखर म्हणतो, मी पांघरून घेतलाय, मी नाही उठणार आता. ती रागिणी येते चिडचिड करून आणि म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? पण सॉरी या प्रेक्षकांना, असं डायरेक्ट कोणी घुसतं का हो बेडरूम मध्ये? ती घुसली बाबा आणि म्हणते, मस्त चाललंय तुमचं, तिकडे तो अभिमान मोडून काम करतोय आणि तुम्ही इकडे झोपा काढताय. त्यावर शेखर तिला म्हणतो, ए रागिणी, आलीच तर जरा लाईट बंद कर ना. रागिणी त्याच्याकडे रागाने बघते. अर्पिता म्हणते, थांबता का जरा, ती काय बोलते ऐकून घ्या ना. आता ही अर्पिता म्हणते, अगं काय झालं रागिणी? रागिणी म्हणते, काही नाही, झोपा, आरामशीर झोपा तुम्ही दोघं जण. करते तुमचा लाईटही बंद करते. काही अजून हवंय का दोघांना तुम्हाला? नाही, माझ्या या भावाच्या आयुष्यात अंधार केल्याशिवाय डोळे उघडणारच नाही याचे. शेखर उठतो आणि म्हणतो, बापा सॉरी, काय झालंय रागिणी? आता ही रागिणी म्हणते, अर्पिता, हा तुझा नवरा आहे ना? आता या नवरा म्हणून याला लाईटचं बटन बंद करायला तू उठवलंस का? उठला का तो? नाही ना. तिकडे ती गौरी, अगं त्या गौरीने अभिला कामाला लावलंय ग. अर्पिता म्हणते, काय? आता रागिणी म्हणते, भाजी निवडतोय तो. आता अर्पिता म्हणते, अगं काय सांगतेस तू रागिणी? भाजी? अगं किती वाजलेत आता? आता रागिणी म्हणते, म्हणूनच आले ना मी एवढ्या रात्रीची सांगायला तुला. शेखर लगेच म्हणतो, बघ सांगत होतो तुला अर्पिता, ती गौरी जात नाही तोवर दादाला काही सुखाची झोप लागणार नाही ग. रागिणी म्हणते, अगं आज काय फक्त भाजी निवडतोय ग, उद्या काय कॅन्टीनची कामं पण करायला लागेल तो तिची. शेखर म्हणतो, अरे पुरुषाचा उत्कर्ष होतो लग्नानंतर असं ऐकलं होतं मी, जसा माझा झाला, पण तुझ्या भावाचं वेगळंच झालं ग, घाण्याला जुंपलेला बैल झाला तुझा भाऊ. रागिणी म्हणते, बैल नाही, गाढव झालंय त्याचं, गाढव. अर्पिता म्हणते, अगं काय बोलतेस रागिणी तू हे? मग आता बघतेच मी या गौरीकडे, थांब.
आता अर्पिताला काही सांगायचंच अवकाश आहे. बरं आता हा काही विषय का प्रेक्षकांनो भांडायचा? आता त्यांच्या दोघांचं काय भानगडी आहे त्यांचं ते पाहून घेतील. भाजी निसतील नाही तर भाजी करतील. यांना खायला मिळतंय नाही तर झालं तर मग यांना काय करायचंय असो. पण आता ही रागिणी खूप मज्जा येते तिला. अर्पिता भडकली तर आता शेखर म्हणतो झालं का तुझ्या मनासारखं? आता रागिणी म्हणते परफेक्ट झालं आणि दोघंही हसायला लागतात. आता इकडे या गौरीने ती शिस्तबद्ध निसलेली भाजी गॅसच्या ओट्यावर ठेवली आहे आणि कौतुक करते भाजीचं. अगं बाई किती छान निवडली माझ्या नवऱ्याने भाजी, एकदम एकसारखी, इथे पण शिस्त. खरंच सर पण ना कधी कधी असे सरप्राइजेस देता ना की त्यांचं काही भरोसाच नाही बाई. आता ही मनाशीच आपली मस्त रोमॅन्टिक झालेली आहे, ही गेली तिथे आपली तिचा मूड ऑफ करायला. अर्पिता म्हणते मला एका गोष्टीचा भरोसा आहे की तू माझ्या दादाला बुडवायला आली आहेस. भाजी निवडून घेतली ना माझ्या भावाकडनं, आता काय सगळ्यांचे कपडे धुवायला लावशील, तुझे पण कपडे धुवायला लाव. वा वा ग, चांगलं करतेस माझ्या भावाला चांगलं ताटाखालचं मांजर कर. आता ही गौरी म्हणते अहो तुमचा गैरसमज होतोय अर्पिता ताई, असं काही नाहीये. अर्पिता म्हणते वा ग वा, आता तुला काही बोलायचं पण नाही का? मी माझा काहीही गैरसमज होत नाहीये. तुझी फालतूची कारणं तुझ्याकडेच ठेव. हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस ते सगळं कळतं मला. गौरी एक गोष्ट लक्षात ठेवायचं नाही, कितीही मोठा खड्डा खण तू, पण मी माझ्या दादाला त्यात पडू देणार नाहीये. गौरी म्हणते अहो अर्पिता ताई ऐकून तर घ्या. अर्पिता म्हणते कितीही प्रयत्न कर पण तुझा प्लॅन काही मी सक्सेसफुल होऊ देणार नाहीये. आता बसल्या बसल्या तिने उगाच तिला धमकी दिली आहे की नाही तुला एका महिन्याच्या आत कायमचं माहेरी पाठवलं ना तर नाव सांगणार नाही अर्पित. तू बघशीलच ग गौरी, ही बहीण आपल्या भावाला वाचवायला काय काय करतेस. आता दिवस मोजायला घे गौरी, अशी धमकी देऊन अर्पिता निघून जाते. पण प्रेक्षकांनो हिचा भाऊ प्रोफेसर आहे, त्याला डोकं आहे, त्याला कळतं, हे विसरली आहे का ही? तर अर्पिता गेल्यानंतर ही गौरी विचार करते काय गैरसमज करून घेतला एवढा अर्पिता ताईने, त्यांना कसं सांगू? त्यांना जेवढी काळजी वाटते सरांची तेवढीच मला पण काळजी वाटते ना. कसं सांगू अर्पिता ताई तुम्हाला हे सगळं? 1 महिना ना, ठीक आहे, या 1 महिन्यामध्ये मी सुद्धा तुमचं मन जिंकूनच दाखवेल. मी ही 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारते. बघूयात तुम्ही आम्हाला वेगळं करताय की मनापासून तुम्ही आम्हाला स्वीकारताय. म्हणजे तुमचं 1 महिन्यात मी मन जिंकेल असं तिला काहीतरी सांगायचं. असं या नंदा भाऊजे यांचं 1 महिन्याचं चॅलेंज लागले. तर आता गौरी कामाला लागते तेव्हा अचानक तिला आठवतं अगं बाई मॅडमला तर औषधं दिलीच नाही, झोपल्या असतील का त्या? पण हे काम तर अर्पिताचं आहे ना, ती विसरली बहुतेक. तर आता गौरी औषध गोळ्या घेऊन मॅडमला उठवायला जाते. त्यांचा डोळा लागलेला असतो. तर ही गौरी त्यांना उठवते आणि म्हणते मॅडम उठता का? मीच आहे. आता मॅडम थोडं तचकून उठतात. आता गौरी म्हणते तुमचे औषधं राहिले, तुम्ही गोळ्या घेतल्या नाही, घ्याल का गोळ्या? मी औषधं द्यायला आले. आता मॅडम लगेच गोळ्या घेतात तिच्या हाताने. आता ही गौरी काय करते, कपाट उघडते आणि कपाटातनं पुन्हा ती डायरी हातात घेते आणि मॅडम जवळ जाऊन बसते. मॅडमला म्हणते मॅडम, आता ती गौरी त्याचे पानं वाचायला घेते, ती डायरीचे थोडेफार वाचते ती, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये प्रेक्षकांनो. आता ती मॅडम जवळ बसते आणि म्हणते मॅडम तुम्हाला एक विचारू का? मॅडम म्हणतात तिला. मग आता ही गौरी म्हणते तन्वी तुमची मुलगी आहे का? मॅडम तिच्याकडे असं प्रश्नचिन्ह म्हणून तिच्याकडेच बघतायत आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता बघा प्रेक्षकांनो पुढच्या भागात त्यांनी काय दाखवलंय की मॅडम खूप घाबरतात. या गौरीने घरामध्ये धूप फिरवलेला असतो तर तो धूर झालेला असतो त्यांच्या खोलीमध्ये आणि त्या धुरामध्ये त्यांना माही असा अस्पष्ट दिसतो आणि ते माहीचं नाव काढल्यामुळे त्या डिस्टर्ब झाल्यात आणि त्या मोठ्याने आरडाओरडा करतात. गौरी म्हणते मी आहे मॅडम, मी गौरी आहे. आता या मॅडम म्हणतात माही आला माही. आता माहीचं नाव घेतल्यावर गौरी घाबरते. आता हळूहळू त्यांनी तन्वी आणि माही या दोघांचंही म्हणजे भूतकाळ एक उलगडायला सुरुवात केली आहे. बघूयात आता काय काय दाखवताय. हुश, फार मोठा एपिसोड होता आज प्रेक्षकांनो. प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि आज मी मतदान करून आलेत. कोणी मतदान केलं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा तू भेटशी नव्याने या मालिकेचा नवीन इंटरेस्टिंग रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.